संतांची भूमी आहे असं आपण म्हणतो. कोणते कोणते संत होऊन गेले महाराष्ट्रात? कोणाकोणा माहिती आहे नाव? हा सांगा. संत तुकाराम बरोबर. आणि संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, हे सगळे संत आता या नाटकातून तुम्हाला भेटायला येणार. या सगळ्या संतांनी काय कार्य केलं आणि ते त्यांनी जे काही सांगितलंय आपल्याला तेव्हाच्या काळात जो काही उपदेश केलाय तो आजच्या काळातही कसा आपल्याला उपयोगी ठरणारा आहे हेच आपल्याला या नाटकातून बघायचं. आणि या नाटकात कोण कोण आहेत तर विठोबा आहे, विठ्ठल, त्याचा भक्त पुंडलिक, तुम्हाला सगळ्यांना पुंडलिकाची गोष्ट माहिती आहे बरोबर, तर तोही आहे. आणि संत तुकारामांची शिष्या संत बहिणाबाई ही देखील आहे. या तिघांच्या संवादातून हे नाटक पुढे जाणार. संत बहिणाबाई यांनी संत कृपा झाली नावाचा एक सुरेख अभंग लिहिलाय आणि त्या अभंगात सगळ्या संतांच्या कार्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच अभंगावर आधारित हे नाटक आहे. तयार आहेत सगळे नाटक बघायला? सुरू करूया. सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर. आधी रचली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी. नामदेव महाराज म्हणतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. इतक्या प्राचीन तीर्थक्षेत्रात देव जागृत वास्तव्य आहे विठ्ठला. म्हणूनच या तीर्थक्षेत्राचा महिमा ओळखून भक्तगण दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी तीन ठिकाणाहून पदयात्रा करत पंढरपूरला पोहोचतात. झडपात आई आणि बळी दोघांचे प्रेम भक्तांना जाणवते. म्हणूनच त्यांचा विठ्ठलबाई आणि तूच त्यांची विठ्ठलबाई. लेकरांची सेवा केली सतुवारी, करत भाग वेणू करत
से अंगी ज्ञानदीप लावू जरी सर्व साधुनी आशाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई ज्ञानदीप लाडू जगी हेच ते रचून नामदेव महाराजांनी भारतभर फिरून भागवत धर्माचा प्रचार केला. आयुष्यभर विठ्ठल सेवा करून शेवटी त्यांनी अहंकाराचा वारा न लागू राजसा असे म्हणत विठ्ठल मंदिराची पायरी उतरवणं पसंत केले. म्हणूनच आजही पंढरपुरातील या विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीचे दर्शन भक्त अगदी भाविकतेने घेतात. खरं आहे, नामदेवानंतर जनार्दन स्वामींचे शिष्य संत एकनाथ महाराज यांनी समाज प्रबोधनाचे कार्य पुढे नेले. सूर्याला प्रकाश पडला आडवा डोंगर हा आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार सूर्याला प्रकाश पडला आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आता विठू सावला देवाला देवा विठू सावला काय मी करू विठू सावला मला सांगू विठू सावला विठू सावला विठू सावला विठू सावला हो काम क्रोध विठू सावला तम घामांगासी आला त्याने माझा प्राण चालिला आगा गा 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 विठू सावला देवाने देवा विठू सावला काय मी करू विठू सावला कोणाला सांगू विठू सावला विठू सावला विठू सावला विठू सावला हो सत्य उतारा येऊन अनघा सारिला तमोगुण किंचित राहिली फुटण शांत केले जनार्दने आता गगा विठू सावला देवाने देवा विठू सावला काय मी करू विठू सावला कोणाला सांगू विठू सावला विठू सावला विठू सावला विठू सावला हो या आणि अशा कितीतरी महाराजांनी गवळणींमधून काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह या षड्रिपूंच्या जाळ्यात अडकलेल्या मानवाला त्यांनी भक्तिमार्ग दाखवला. भेदाभेद, अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष आचरणातून केला. या संत कार्याचा कळस गाठला तो तुकोबारायांनी. अंधश्रद्धेवर ताशेरे होऊन जे काळ रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू वेळ खावा देव तेथेच जाणावा असे म्हणत साधू आणि बंधू यातील फरक ओळखायला त्यांनी समाजाला शिकवले. वृक्षवल्ली आभासोयरे वनचरे वृक्षवल्ली आभासोयरी
केल्यास उगीच अफवा पसरतात. अहो एवढंच कशाला, आजच्या काळात गंभीर होत जाणाऱ्या पाणी टंचाईच्या प्रश्नासाठी बळबुद्धी वेचून आशक्ती उदक चालवावी होती हा पाणी जपून वापरण्याचा संदेश तुकारामांनी त्यांच्या काळातच दिला होता, नाही का माऊली? अगदी खरं आहे तुमचा. ज्ञानदेवाने रचलेल्या या वारकरी संप्रदायांची गुणदिराचा कळस तुकोबा आपल्या कार्यामुळे ठरला. तुकारामांची शिष्या संत बहिणाबाई हिने संतांच्या कार्याचं सुंदर वर्णन आपल्या अभंगात केलं आहे. संत कृपा झाली इमारत घडाली, संत कृपा झाली इमारत घडाली, ज्ञानदेवी रचना पाया उभारली देवालया, ज्ञानदेवी रचना पाया उभारली देवालया, नामातया साकिंकर केले रचिले आभार, नामतयाचा किंकर केले रचिले आभार, जनार्दन एकनाथ थांबविला भागवत, जनार्दन एकनाथ थांबविला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केली ओझा, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केली ओझा. विठ्ठल विठ्ठल. बहिणाबाई, संत कार्याचं अगदी यथार्थ वर्णन केलंच बघ. या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहिले तरीही सर्वांना पटेल रुचेल असेच आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या टाळणं संप्रदायाला मुळीच अपेक्षित नाही. आपले नित्यकर्म करता करताच नामस्मरण करावे. आपल्या संसारात राहूनही अयुक्त मनाने परमार्थ साधावा हीच संप्रदायाची शिकवण आहे. म्हणूनच संसारी असावे, असावे नसावे, कीर्तन करावे वेळोवेळा असे संत नामदेव सांगतात. संत सावतामाई कांता मुळा भाजी अवघी विठा माई माझी असे म्हणत आपल्या कामातच परमेश्वर पाहतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असे सांगत तुकोबा या व्यवहारिक जगात कसं जगावं याचा दृष्टिकोनच घालून देतात. संत चोखाबेळा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत कान्होपात्रा अशी किती किती म्हणून नावे घेऊ. या सर्व संतांच्या पवित्र काळामुळे आज या वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान जनमानसात रुजले आहे. रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान समाजाभिमुख आणि विज्ञाननिष्ठ आहे. वारीच्या निमित्ताने होणाऱ्या पदयात्रेने व्यायाम मिळतो, त्यामुळे शरीर ठणठणीत राहते. विठ्ठल विठ्ठल या नामजपात सतत होणारा थळ आलोचनाचा उच्चार हृदयासाठी उत्तम व्यायाम आहे. हवा शुद्ध करणाऱ्या जंतुनाशक आरोग्यदायी तुळशीला वारकरी मानाचे स्थान देतात. मान तुळशीची गळा घालुनिया, लोभ मोह सारे जणी साडुनिया, इंद्रायणी तिरी बने झाली, हरी दर्शनाने तृप्त झाले गेली, हरी दर्शनाने तृप्त झाले गेली. गळ्यात तुळशी माळा घालून डोक्यावर तुळस घेऊन जाणारे भाविक तुळशीचे महात्म्य जणू समाजाला सांगत असतात. त्या मृत्युंगाच्या साथीने होणाऱ्या विठ्ठल नामाच्या गजरातून निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरी म्हणजेच उत्तम म्युझिक थेरपी आणि हाताने वाजवलेल्या टाळ्या म्हणजे उत्तम ॲक्युप्रेशर. दरवर्षी या वारीमध्ये समता, बंधुता, एकता या मूल्यांचे दर्शन घडते.
सगळे काही व्यवस्थित पार पडते. आजकालच्या विद्यार्थ्यांना लाख रुपये खर्चून शिकावी लागणारी मॅनेजमेंट स्किल्स या वारीत प्रत्यक्ष अनुभवता येतात. हा सारा अनुभव घेण्यासाठी आयुष्यात एकदाच